मित्रहो, आज आपण 10वी साठी एक कविता दिलेली आहे, ती बघणार आहोत. कवितेचं नाव आहे बास्केट फुल ऑफ मूनलाइट. ही कविता सुनील शर्मा यांनी लिहिलेली आहे. याच्यामध्ये एक लहानसं मूल आहे आणि ते मूल चंद्राला विनंती करते आहे. तर काय विनंती करते आहे ते आपण बघूया. तो मुलगा म्हणतो, ओ मून, अरे चंद्रा, गिव मी मूनलाइट, मला चंद्रप्रकाश दे. बास्केट फुल, टोपली भर दे, और किंवा 2 बास्केट्स फुल, 2 टोपल्या भरून मला तू चंद्रप्रकाश दे. विथ सीड्स ऑफ मूनलाइट. विथ सीड्स ऑफ मूनलाइट म्हणजे चंद्र प्रकाशाच्या बियांसकट, म्हणजे चंद्रप्रकाशाच्या बिया त्याला हव्या आहे. म्हणजे त्या मुलाला चंद्रप्रकाशाच्या बिया हव्या आहेत, म्हणजे ओरिजिनल किरण त्याला हवे आहेत आणि तो त्या चंद्राला विनंती करतो आहे. म्हणजे द चाइल्ड इज रिक्वेस्टिंग द मून दॅट give him the moonlight, and he demands the moonlight basketful or 2 baskets. From the city to my village. म्हणजे from the city म्हणजे शहरापासून, to my village म्हणजे माझ्या खेडेगावापर्यंत. On the sides of the path. On the sides of the path म्हणजे रस्त्याच्या बाजवांवर, का रस्त्याच्या 2 ज्या बाजवा असतात त्या बाजवांवर. म्हणजे याचा अर्थ त्याचं एक खेडेगाव आहे आणि त्या खेडेगावामध्ये अजिबात प्रकाश नाही, डोंगरी रस्ता आहे आणि शहरापासून तर त्याच्या गावापर्यंत त्या पाऊल वाटेच्या दुतर्फा म्हणजे 2 बाजवांवर त्याला हा चंद्रप्रकाश लावायचा आहे, हा चंद्रप्रकाश त्याला उगवायचा आहे. आणि तो काय म्हणतो बघूया. आय वॉन्ट टू सो मेनी. म्हणजे आय वॉन्ट म्हणजे माझी इच्छा आहे, टू सो पेरायची, मेनी, मेनी म्हणजे पुष्कळ. आता ह्या पुष्कळ काय आहे, तर त्याला ह्या पुष्कळ सीड्स ऑफ मूनलाइट त्या पाऊल वाटेच्या 2 बाजवांना म्हणजे साईड्सवर त्याला ह्या पेरायच्या आहे. म्हणजे साधी सरळ गोष्ट आहे की द बॉय वॉन्ट्स, द चाइल्ड वॉन्ट्स टू सो द सीड्स ऑफ द मूनलाइट ऑन द साइड्स ऑफ द path, on the both sides of the path. म्हणजे त्या पाऊल वाटेच्या 2 बाजवांवर त्याला या चंद्रप्रकाशाच्या बिया लावायच्या आहे, उगवायच्या आहे. आणि म्हणून त्या चंद्राला तो इथं विनंती करतो आहे. आणि कशा लावायच्या आहे बघा, तो काय म्हणतो ते. आय वॉन्ट टू सो मेनी, पुष्कळ ह्या बिया, हे रोप मला लावायचं आहे. स्मॉल स्मॉल मून ऑफ लाईट, छोटे छोटे प्रकाशाचे चंद्र त्याला त्या रस्त्यावर लावायचे. बघा, लक्षात घ्या, त्या रस्त्याच्या दुतर्फा म्हणजे पाऊल वाटेच्या 2 बाजवांवर त्याला छोटे छोटे चंद्र, प्रकाशाचे चंद्र त्याला लावायचे आहे. द होल विलेज गोज टू द सिटी. द होल विलेज संपूर्ण त्याचं खेडेगाव, गोज टू द सिटी त्या शहराकडे जाते. म्हणजे त्याचं ते खेडेगाव संपूर्ण त्या शहरावर अवलंबून आहे. शहरात मध्ये लोक नोकरीला जातात आणि म्हणून तो त्या लोकांना येण्यासाठी जाण्यासाठी तो जो अंधारी रस्ता आहे, अंधारा रस्ता आहे, अंधारी पाऊल वाट आहे, त्या पाऊल वाटेला तो प्रकाशित करण्यासाठी त्या चंद्राला विनंती करत आहे. डेली. आणि पुढे काय म्हणतो तो, द होल विलेज गोज टू द सिटी डेली टू वर्क. म्हणजे दररोज काम करण्यासाठी
त्याचं गाव, त्याच्या गावातले लोक हे त्या शहरात जातात आणि संध्याकाळच्या वेळेला घरी येतात. आणि घरी आल्यावर मग त्यांना तो अंधारच भेडसावतो, तो अंधार त्रास देतो. आणि त्या पाऊल वाटेमध्ये पूर्ण अंधार आहे, डोंगरी रस्ता आहे. अशा रस्त्यातून त्या लोकांना जायला खूप कठीण होते आहे. आणि म्हणून तो त्या चंद्राला विनंती करतोय की तू मला काय कर, गिव्ह मी मूनलाईट, बास्केट फुल ऑफ मूनलाईट, मला टोपलीभर 2 टोपल्या चंद्रप्रकाश तू मला दे, असं त्या चंद्राला तो विनंती करतोय. इट बिकम्स डार्क ऑन इट्स बॅक, म्हणजे रस्ता ज्या वेळेला म्हणजे इट बिकम्स डार्क म्हणजे अंधार होतो. ऑन इट्स वे, त्या रस्त्यावर, बॅक परतताना, म्हणजे ज्या वेळेला त्या खेड्यातले लोक घरी परततात. व्हेन द पीपल ऑफ द विलेज रिटर्न फ्रॉम द सिटी फ्रॉम देअर वर्क, द रोड, द पाथ बिकम्स डार्क बिकॉज देर इज नो लाईट, असं होते. आणि म्हणून अशा वेळेला काय होतं, तो म्हणतो इट बिकम्स डार्क ऑन इट्स वे बॅक ॲज माय विलेज इज क्वाईट फॉर, ॲज माय विलेज इज क्वाईट. आणि त्या वेळेला ते शहर अगदी काय असतं, फॉर द रूट, आणि त्याच वेळेला तो रस्ता वाहत असतो. म्हणजे ज्या वेळेला अंधार पडतो त्याच वेळेला सगळे लोक त्या शहरामधून आपल्या गावाकडे परत येतात. आणि त्यांना चालण्यासाठी फार कठीण होऊन जातं, ते चालू शकत नाही अशा अंधाऱ्या पाऊल वाटेवर. आणि म्हणून तो मुलगा त्या चंद्राला विनंती करत आहे की अरे चंद्रा, मला तू बास्केट फुल काय दे, मला तुझा प्रकाश दे, 2 टोपल्या, बास्केट फुल और बास्केट फुल ऑफ मूनलाईट तू मला दे, असं तो म्हणत आहे. आणि पुढे तो असं म्हणतोय बघा की द रूट इज टफ, तो जो रूट आहे, ती पाऊल वाट आहे, ती टफ आहे, फार अगदी खडकाळ आहे, टफ आहे, कठीण आहे. अँड फुल ऑफ स्नेक्स अँड स्कॉर्पियन्स, फुल ऑफ स्नेक्स अँड स्कॉर्पियन्स म्हणजे काय, तर त्या पाऊल वाटेमध्ये सगळे साप आहेत आणि विंचू आहेत. अशा विंचवांनी आणि अशा सापांनी भरलेली ते पाऊल वाट आहे. मग चालणाऱ्या त्या लोकांना ते विंचू चावतील, ते साप चावतील. आणि म्हणून जर त्या ठिकाणी ह्या मुलाने जर प्रकाश केला, चंद्राच्या बिया त्या दुतर्फा लावल्या रस्त्याच्या, तर लोकांना चांगलं दिसेल आणि त्या लोकांचं संरक्षण त्या सापांपासून आणि त्या स्कॉर्पियन्स पासून होईल. आणि म्हणून तो तशी विनंती त्या चंद्राला करतो आहे. नायदर बस नॉर कार्ट प्लाईज, म्हणजे कोणत्याही प्रकारची बस आणि कोणत्याही प्रकारची गाडी त्या पाऊल वाटेने जात नाही. म्हणजे ती पाऊल वाट फार कठीण आहे. म्हणजे ती द पाथ इज व्हेरी डिफिकल्ट बिकॉज द बस कॅनॉट गो बाय दॅट वे, द कार्ट कॅनॉट गो बाय दॅट वे. आणि अशी परिस्थिती असल्यामुळे तो विनंती करतोय त्या चंद्राला की बाबा रे, मला बास्केट फुल ऑफ मूनलाईट दे, मी दोघं बाजूनी लावतो आणि मग तो प्रकाशला जाईल, पाऊलवाट प्रकाशली जाईल आणि मग मस्त माझ्या गावातल्या लोकांना येण्या जाण्यासाठी चांगली व्यवस्था होईल, प्रकाश दिसेल. वेन माय फादर रिटर्न्स होम आय एम अस्लीप, वेन जेव्हा माय फादर माझे वडील रिटर्न्स परत येतात, होम घरी, आय एम स्लीप म्हणजे तो मुलगा झोपलेला असतो. अँड ही गोज बॅक अर्ली इन द मॉर्निंग, आणि लागलीच त्याचे वडील सकाळी सकाळी कुठे निघून जातात, कामावर पुन्हा निघून जातात. व्हाईल त्याच वेळेला आय एम स्लीपिंग, मुलगा तो झोपत असतो, झोपलेला असतो. अशा परिस्थितीमध्ये त्याचे वडील संध्याकाळच्या वेळेला येतात, रात्री येतात. रस्ता हा खूप काळा भोर झालेला असतो, विंचू असतात, साप असतात, वडिलांना ते चावतील. आणि ह्या एका चिंतेसाठी, एका काळजीसाठी, आपल्या वडिलांच्या काळजीसाठी मुलगा त्या चंद्राला विनंती करतो आहे की बाबा रे, मला तू बास्केट फुल ऑफ मूनलाईट दे, टोपलीभर किंवा 2 टोपल्या मूनलाईट मला तू दे. ओ मून, अरे चंद्रा, गिव्ह मी अ बास्केट फुल ऑफ मूनलाईट ऑन लोन, लोन म्हणतोय, पाहतो काय म्हणतोय, गिव्ह मी मला दे
अ बास्केट फुल ऑफ मूनलाईट. म्हणजे चंद्राचा 2 टोपल्या प्रकाश मला दे, ऑन लोन, कर्जावर दे, मी तुझं कर्ज नंतर फेडून टाकेल. असं ऑन लोन म्हणजे कर्जावर दे, मी तुझं कर्ज फेडून टाकेन. आय वॉन्ट टू लाईट द डार्क रूट. आय वॉन्ट माझी इच्छा आहे, टू लाईट प्रकाशित करण्याची, द डार्क रूट तो अंधारा रस्ता प्रकाशित करण्याची माझी काय आहे, इच्छा आहे. सो दॅट माय फादर रिटर्न्स अर्ली. आणि म्हणून काय, सो म्हणजे म्हणून, सो दॅट उद्देश असा की माय फादर माझे वडील, रिटर्न्स अर्ली माझे वडील लवकर परत येतील आणि माझ्या वडिलांचा रस्ता सुकर होईल, पाऊलवाट सुकर होईल आणि माझ्या वडिलांना साप आणि तो विंचू चावणार नाही वगैरे असं त्याला म्हणायचं आहे. आय टू वॉन्ट, अजून आय मला टू सुद्धा वॉन्ट इच्छा आहे, टू हिअर ऐकायची, फेरी ट्रेल्स पऱ्यांच्या कथा ऐकायची मला इच्छा आहे, अँड स्टोरीज मला कथा ऐकायची इच्छा आहे, फ्रॉम हिम त्याच्याकडून. म्हणजे त्याचे वडील हे शहरामध्ये जातात कामधंदा करायला, रात्री उशिरा येतात, मुलगा झोपलेला असतो, सकाळी निघून जातात, मुलगा झोपलेला असतो आणि त्याला त्या कथा किंवा त्या पऱ्यांच्या गोष्टी त्याला ऐकायला मिळत नाही. म्हणून तो चंद्राला आपला मित्र म्हणून म्हणतोय की अरे माझा मित्र आहेस तू, मला तू बास्केट फुल ऑफ मूनलाईट दे, टोपलीभर 2 टोपल्या मला तू चंद्रप्रकाश दे, त्याच्या बिया दे, त्या सगळ्या बिया मी त्या पाऊल वाटेच्या दोघं बाजूंनी पेरून देईल आणि कायमचा प्रकाश त्या ठिकाणी राहील. म्हणजे या ठिकाणी मुलगा हा खेड्यातलं वातावरण वर्णन करतो आहे. कवी खेड्यातलं वातावरण वर्णन करतोय की अजूनही भारतामध्ये असे काही खेडे आहेत की ज्या खेड्यांमध्ये अजूनही लाईट पोहोचलेले नाहीत आणि लोक फार कठीण परिस्थितीमध्ये आपलं जीवन जगत आहे. आज भारतामध्ये औद्योगिक क्रांती झालेली आहे, परंतु त्या औद्योगिक क्रांतीचा कोणत्याही प्रकारचा फायदा हा खेडेगावांना झालेला नाही. ही एक खंत या ठिकाणी कवी व्यक्त करत आहे. ओ मून, अरे चंद्रा, गिव मी अ बास्केट फुल ऑफ मूनलाईट, मला टोपलीभर हा चंद्रप्रकाश दे. आय वॉन्ट टू सो सीड्स ऑफ मून, ह्या चंद्राच्या बिया मला दुतर्फा रस्त्याने लावायच्या आहे. ऑन द साइड्स ऑफ द पाथ, ह्या रस्त्याच्या त्या दुतर्फा मला ह्या लावायच्या आहे. म्हणजे साध्या सरळ भाषेत असं सांगेन मी, आय विल टेल यू इन सिम्पल इंग्लिश दॅट देर इज अ चाइल्ड अँड दॅट चाइल्ड इज taking care of the father, because the father goes to the city for the work and the father cannot come early in the evening, and the father goes to the work early in the morning, and that's why the child is sleeping, and therefore the child cannot listen to the fairy tales and the stories from its father or from his father or from her father, and that's why the child is requesting the moon to give him the basket full of moonlight. With the help of those seeds of the moonlight, he will light all the path, because the path is full of the darkness and still there is no light in his village, and the total path is full of the darkness, and it is the rather very tough and rough path, and that is the hilly area, he says, and the government has made the industrialism everywhere, but in the village of this boy there is no industrialism, and that's why the boy is very unhappy, and he wants to say that the government should pay attention to my village, and the government should do some facilities with which his village will be bright, or his village will be very much lighted with the help of the electricity. That is the particular unhappiness in the mind of the child, the poet, and the poet has tried to suggest this thing also, and the poet has told here that the
village atmosphere is there, and there is no industrialism. Then again, rural area is there, and the hilly area is there. Nature beauty the poet has given. With this, my friend, I will stop this poem. My request is to share this poem among your friends and give me your comments. Thank you very much.